सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस, थोडंसं चटपटीत होण्यासाठी. तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता. त्याचप्रमाणे आपण हे जे पनीर तळून घेतलं आहे ते देखील इथे ऍड करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर आणि मस्त आपला हा पनीर फ्राईड राईस इथे तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीने आपला झटपट असा पनीर फ्राईड राईस इथे तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला